नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण 6 धडाकेबाज निर्णय। राज्य वित्त विभागाचं मान्यता दिनांक 18 फेब्रुवारी 2025 या संदर्भामध्ये माहिती पाहूया। दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय जाणून घ्या सविस्तर माहिती। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णयाचे स्पष्टीकरण करूया। कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत 6व्या राज्य वित्त मंडळ आयोगास मान्यता। मंत्रिमंडळ बैठकीत एकूण 6 निर्णय घेतले। तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। मंत्रिमंडळात जनहिताच्या दृष्टीने 6 निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण घेतले। आजच्या बैठकीत घेण्यात आलेल्या राज्य वित्त आयोगाच्या स्थापनेस मान्यता ही महत्त्वाची आहे आणि राज्य बैठकीत देण्यात आली आहे। तर बातम्याचे स्पष्टीकरण पाहू, म्हणजे हे 6 निर्णय जे घेतले त्याची माहिती पाहूया। एक डान्स बार कायदा सुधारणेबाबतही मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली। सुप्रीम कोर्टाने सुचवलेल्या सूचनेनुसार कायद्यात सुधारणा केल्या जाणार आहेत। येत्या अधिवेशनात नवीन सुधारणा केलेला कायदा मंजूर करण्यात येणार आहे। 2. कृष्णा कोयना उपसा सिंचन योजनेतील म्हैसमाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास तसेच योजनेतील ऊर्जा कार्यक्षमतेने सुधारण्यासाठी 1594.9 कोटी रुपयाचा प्रशासकीय मान्यता। या योजनेतून आवर्षण प्रवण भागात 1,08,197 हेक्टर जमिनींना किंवा क्षेत्रांना लाभ। जलसंपदा विभागामार्फत हा निर्णय 3 अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स साठी एकूण 346 नवीन पदे निर्माण करण्यास मंजुरी। यासाठी 22.37 कोटी रुपये इतका निधी खर्च करण्यात येणार आहे। गृह विभागामार्फत निर्णय। 4. 6वा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता। राज्यातील राष्ट्रीय स्वरूपाचे कामे राष्ट्रीय राज्यमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लिमिटेड मार्फत पूर्ण करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठीचा महत्त्वपूर्ण निर्णय असून हा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत घेण्यात आला आहे। 5. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वरखेड लोंढे मध्यम प्रकल्पास 1,275.78 कोटीच्या सुधारित प्रशासकीय मान्यता। चाळीसगाव भडगाव तालुक्यातील 8,290 हेक्टर क्षेत्राला सिंचन व्यवस्था जलसंपदा विभाग। 6. मौजे एरंडा पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला जागा नाममात्र 1 रुपयात शासकीय जमीन उपलब्ध करून देणे महसूल विभागाकडून निर्णय। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।